शनिवारी रात्री ऋषिकेश गव्हाणे वय वर्ष 24 हा खुलताबाद येथे दुचाकी वाहनावरून जात असताना गाडी घसरल्याने त्याच्या पायास दुखापत झाली। त्यास सह्याद्री हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले होते। या हॉस्पिटलमध्ये त्याचे ऑपरेशन करण्यात आले व ऑपरेशन दरम्यान जी भूल देण्यात आली ती भूल चुकीची देण्यात आल्याने त्याची किडनी फेल झाली व सोमवारी रात्री त्याचा मृत्यू झाला। ऋषिकेश गव्हाणे याच्या मृत्यूचे नेमके कारण काय आहे त्याच्या पोस्टमॉर्टम नंतरच उघडकीस येईल। तत्पूर्वी ऋषिकेशच्या कुटुंबियांच्या वतीने सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉक्टरांवरती ऋषिकेश गव्हाणे यांच्या उपचारात केलेल्या चुकांमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे। दोन्ही हॉस्पिटलचा तेवढा दोष आहे, यांनी मॅनेज केलंय, त्यांची चुकी झाली, यांनी मॅनेज केलंय। यांनी सुद्धा 24 तास माझ्या भावाला फक्त खोटा सल्ला देऊन की आम्ही करू म्हणून आतापर्यंत जिवंत ठेवलं होतं। भैया तेव्हाच अनकॉन्शियस झाला होता, ते आम्हाला पण माहिती होतं। फक्त थोड्याफार फिलिंग्स असतात की आपलं पेशंट जिवंत होईल म्हणून मी आतापर्यंत 7वी इथपर्यंत थांबले। मला कळत होतं की सगळं वेळ चालू नाही। मी आयसीयू मध्ये चक्कर मारून आले 2-3 वाजता, सगळेजण झोपलेले होते, कोणाला माहिती नाही पेशंट आतमध्ये कोण जाते, कोणतेच प्रोटोकॉल फॉलो नाही, रात्री झोपा काढतात ते। मी आयसीयू मध्ये जाऊ शकते याचा अर्थ बाहेर कोणी होतं की झोपलेला होता तो माणूस सुद्धा, ती बाई सुद्धा झोपलेली होती तिथं। मी त्याची बीपी वाढलेली बघितली, माझ्या हस्बंडला फोन केला, हस्बंड वरती आले, त्यांनी सांगितलं मॅन्युअल बीपी चेक करतो, तो त्यांच्यावर धमकू लागला तुला काय कळतं याच्यातलं। आम्ही दोघं डायलिसिस टेक्निशियन आहे, आम्हाला फील्ड मधलं सगळं माहिती। हे सगळं खोटं नाटक केलेलं आहे यांनी सगळं। त्यांनी मॅन्युअल बीपी कधी घेतली नाही पेशंटची, फक्त व्हेंटिवर ठेवलंय, फक्त नाटक चालू होते सगळं, फक्त नाटक करत होते, फक्त मेडिकलला पाठवत होते की मेडिकल आणा, कोणतीही ट्रीटमेंट केलेली नाही त्यांनी, फक्त पेशंट पडून होतो आतापर्यंत। जीव घेतली असती तर त्याचा जीव वाचू शकला असता। त्यांच्या डॉक्टरच नव्हते, डॉक्टर दुसऱ्या पेशंटला बघायला गेलेले होते, मग यांनी ऑपरेशन स्टार्ट कसं केलं? यांनी ऑपरेशन स्टार्ट झालं नाही, तुम्हाला सांगितलं नाही त्यांनी ऑपरेशन? ते म्हणताय फक्त पेशंटला मेडिकलसाठी, हस्बंडला मेडिकलसाठी खोटं पाठवू लागले घडी। ऑपरेशन झालं का नाही झालं? ऑपरेशन झालेलंच नाही, खोटं त्यांनी त्याच्यामध्ये समरीमध्ये लिहिलेलं आहे त्यांच्या की ऑपरेशन झालंय, पेशंट ठणठण चालतोय, सगळं चुकीचं ऑपरेशन झालेलं नव्हतं। विचारता ऑपरेशन केलं? ऑपरेशन झालेला नाहीये, ऑपरेशन झालेलं नाही। हाय ड्रग्स मुळे, त्याच्या भुलीच्या इंजेक्शनमुळे त्याला इंजेक्शनचा स्ट्रोक आला आणि त्याच्या सगळ्या पेशंट आयसीयू मध्ये असताना पेशंटचे पोटाचे ठसे घेत आहेत। सिग्नेचर आम्ही सिग्नेचर कोणतीही केली नाहीये, जिथं नातेवाईक त्यांना बळबळ सिग्नेचर करायला लावली त्यांनी। जिथं सिग्नेचर आमची एका ठिकाणी मराठीतून दुसऱ्या ठिकाणी इंग्रजीमधून, त्यांना साधा गव्हाणेची स्पेलिंग येत नव्हती डॉक्टरांना। तिथं सिस्टर होती, ती झोपलेली होती पूर्णपणे, 12 वाजता माझ्या भावाला ऍडमिट केलं, तिला 9 वाजेपर्यंत झोपलेली होती। तिला साधी व्हेन सापडत नव्हती, पेशंटची व्हेन सुद्धा सापडत नव्हती तिला व्हेन सापडली नाही म्हणून तिने ब्रेक घेतली नाही, म्हणून त्याच्यावर ट्रीटमेंट चालू केली नाही। डॉक्टरांना फोन करतो, डॉक्टर रिसिव्ह करत नव्हते, रात्रभर ते लेकरू पडलेलं होतं तिथं। पेशंटचं नाव काय? ऋषिकेश गव्हाणे। दिली नाही, पल्स रेट पण त्याच्या चालू होत्या, पेशंट जिवंतच नाही, कसं चालू राहील? मॅन्युअल बीपी का घेत नव्हते? बीपी का स्टेबल होती? मग बीपी स्टेबलच नव्हती त्याची, तो अनकॉन्शियस होता, कंटिन्यू स्लेट केला। हे म्हणताय हॉस्पिटलवाले की सीकीडी पेशंट आहे, किडनी पेशंट आहे। किडनी पेशंट नाहीये, तो नॉर्मल पेशंट होता, नॉर्मल ऍक्सिडेंट झालेला होता। जर पेशंट जर इथं आलाय ना, तो ऍक्यूट मध्ये असतो, ऍक्यूट मध्ये होता। ते म्हणताय की किडनी फेल नसता झाली, हाय ड्रग्स मुळे झाली किडनी फेलची, म्हणून स्लेट केली 2 दिवस। पूर्णपणे ह्या हॉस्पिटलची तेवढीच चूक आहे जेवढी त्या हॉस्पिटलची। यांनी सुद्धा फक्त मॅनेज केलेलं आहे, यांनी सुद्धा फक्त 24 तास फक्त खेळवले। हॉस्पिटलचं नाव काय? सह्याद्री हॉस्पिटल, हे वैद्यनाथ हॉस्पिटल। दोन्ही त्यांनी चूक केली आहे, यांनी मॅनेज केलंय। यांनी 24 तास फक्त भावाला फक्त व्हेंटिवर ठेवलं, मॅन्युअल बीपी घेतली नाही, त्याचा पल्स रेट फक्त दाखवत आहे की नॉर्मल आहे, 30-35% पल्स म्हणताय, सगळं खोटं होतं। त्याचं ब्लड तिकडे 6 पॉईंट होतं, इकडे आल्यावर 4 पॉईंट झालं। एका घंट्याच्या रिपोर्टमध्ये ब्लड कमी नसतं होत, ब्लड लॉस झालंय त्याचं तिथेच। त्याचा काही कुठं ऍक्सिडेंट झालेला नव्हता, त्याचं ब्लड लॉस कुठं झालेलं नव्हतं अगोदर, फक्त हायड्रग्समुळे त्याला त्याच्या ब्रेनवर आणि त्याच्या हार्टवर परिणाम झाला आणि किडनीवर झाला। रिव्हर्स गिअरच नाही कोणी असेल काय कोणी असेल जे काय आपले तक्रार आहे ती तक्रार तर होणार। मामाला घ्यायचं का? 2 पंच पाहिजे, मामाला बोलून घेऊ आपण दोघं, माते म्हणणं
तुमच्या आता भाऊ सगळे ओळखीचे तुमच्या बॉडीचं पण जमा करायचं रुग्णांच्या दोन नातेवाईक जाऊन फक्त बघणार हे चुकीचा आहे का बरोबर आहे तो आता विषयच नाही तो. पण आता जो सुरुवातीला जो इन्क्वेस्ट पंचनामा असतो हे झाल्यानंतर ते इन्क्वेस्ट जे असते PM करण्याच्या अगोदर यानंतरचं PM होतं ठीक आहे तुम्हाला ते फक्त तुमच्या हे सुद्धा जाऊन बघणार आहेत तिकडे. तुम्ही बोला ना त्यांना तुमचं ऐकते ना सगळं बोला बरं लकडेच आहे इकडे अशी इकडे का ऐकत नाही माझ्या भैयाला कोणीतरी आणा ग दादू दादा सर थोडंसं थोडंसं विटंबना होईल ही कारवाई होणार 100% होणार याच्यात काय वाद आपण त्याला जाऊन त्यांना लवकर घेऊन मार्ग निघणारच आहे ना. मार्ग निघणारच हे नंतर पुन्हा सगळं असं आहे ना झालं पाहिजे सर आता आपण नाही जायचं आता त्यांना इथं बोलायचं ऐक ना अरे पण सगळे जास्त शिकले सवरलेले आता माझं जर आपलं पेशंट इकडे एक्सपायर झालं ऍडमिट करतात काही नाही करत सर्वात महत्त्वाचं काय म्हणत तुम्हाला लेकरं मरतील म्हणावं असेच मरतील बदवा लागणार म्हणजे लागणार तुमचे बी लेकराचे मरून पडतील पेपरवर येणार आहे हे तुमच्या हातात पेपर आहे आणि हे इथले लाईन ऑफ ट्रीटमेंटचे पेपर इथं असणार आहेत हे सगळं आमच्या औरंगाबाद UCN TV न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. शनिवारी रात्री ऋषिकेश गव्हाणे हा मुलगा वय वर्ष 24 खुलदाबाद या ठिकाणी गेला असता परत येताना त्याचं ॲक्सिडेंट झालं गाडी स्लिप झाली व त्याच्या पायाला मार लागलं होतं पाय फ्रॅक्चर झाला होता त्याला सह्याद्री या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं शनिवारी रात्री व त्याचं तुरंत 8:30 वाजताचं ऑपरेशन पण झालेलं आहे. परंतु ऑपरेशन झाल्यानंतर त्याच्या परिवाराचं असं म्हणणं आहे की ऑपरेशन करताना त्यांना ॲनेस्थेसिया जो असतो तो जास्त झालेला आहे झाल्यामुळे त्याची किडनी फेल झाली व तो कोमामध्ये गेला. त्यानंतर त्याला रविवारी आपल्या वैद्यनाथ हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं व सोमवारी रात्रीतला डेथ डिक्लेअर करण्यात आलेली आहे. इथं खूप मोठा त्याचे परिवार जमलेला आहे पोलीस जमलेले आहेत. नेमकं काय प्रकरण आहे डेथ कशामुळे झाले हे आपल्याला PM झालं तर माहीतच पडणार आहे. आपण पाहत राहा UCN TV. धन्यवाद.